नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये आज आपण अलकुलची भाजी करणार आहोत. कारण बरेच जण अलकुलची भाजी करत नाहीत. याआधी आपण सुहासिनीज किचनवर व्हेज अलकुलची भाजी आणि तीही मालवणी पद्धतीत अपलोड केली आहे. आज मला छान ताजी कोलंबी मिळाली. आता ही कोलंबी सोलून डिवेन करून स्वच्छ धुवून घेतली. भाजीची बाकी तयारी करेपर्यंत मी या कोलंबीला मीठ आणि हळद लावून ठेवते. इथे मी एक अलकुल घेतला आहे. या भाजीला नवलकोलसुद्धा म्हटलं जातं. आता मी याची पानं काढणार आहे. या पानांचीही चण्याची डाळ घालून सुकी भाजी करतात. या भाजीचं बाहेरचं आवरण कडक असतं, ते काढून टाकायचं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नवलकोल कसा साफ करायचा म्हणजे सोलायचा आणि चिरायचा हेही दाखवले. जेव्हा आपल्याला अलकुल उपलब्ध असतो ना तेव्हा तो आणायचा. कारण ह्या भाजीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. तसंच हा पचनालाही चांगला असतो आणि हाडांसाठी तर अतिशय उपयुक्त आहे. तसंच या भाजीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे, कॅलरीजचं प्रमाण कमी आहे. मी या भाजीच्या अशा बारीक फोडी करून घेतल्या आहेत आणि भाजी चिरून झाल्यानंतर या भाजीमध्ये थोडंसं पाणी घातलं, थोडंसं म्हणजे अगदी भाजी बुडेल इतपतच, आणि त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं. आता ही भाजी मी कुकरमध्ये शिजवून घेतली. हा अलकुल थोडासा जून होता म्हणून कुकरमध्ये लावला आणि 3 शिट्ट्या दिल्या. त्यामध्ये अलकुल चांगला शिजेल. आता एक कांदा घेतला आणि तो बारीक चिरून घेतला आहे. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं. तेल चांगलं तापल्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात आणि लसूण परतून त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदाही घातला. तर कांदा आपल्याला चांगला नरम होईपर्यंत भाजायचा आहे. लो गॅसवर कांदा 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतला. आता यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला आणि थोडीशी हळद घातली आणि हा मसाला तेलावर चांगला परतला. कांदा नरम झाल्यानंतर यामध्ये हे प्रॉन्स घातले आणि प्रॉन्स पण तेलावर थोडं परतले. यामध्ये थोडी फ्रेश कोथिंबीर चिरून घातली. आता या भाजीमध्ये अगदी पाव वाटी पाणी घातलं आणि कुकर उघडला आहे. त्यामधली आपण भाजी बघूया. भाजी बऱ्यापैकी शिजली आहे. आता या पाण्यासह ही भाजी ह्या प्रॉन्सच्या भाजीमध्ये घालायची आहे. भाजी ढवळून नंतर 2 मिनिटं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया. या भाजीमध्ये ना सुक्का जवळा घालूनसुद्धा ही भाजी छान होते. आता आपण उघडून बघूया झाकण. मी या भाजीमध्ये आता 1 चमचा वाटण घालणार आहे. हे वाटण फ्रीझरमध्ये तयारच असतं, फक्त थोडा वेळ आधी काढून ठेवलं होतं. वाटण घालून भाजी ढवळून घेतली. मी हा अलकुल कुकरमध्ये लावताना त्यात थोडंसं मीठ घातलं होतं. तसंच प्रॉन्सलाही थोडं मीठ लावलं होतं. त्यामुळे आता मी भाजीची चव बघूनच त्यामध्ये लागत असल्यास मीठ घालणार आहे. थोडंसं मिठाची गरज होती ते घातलं आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा तिखट घातलं आहे, कारण भाजी थोडीशी तिखट कमी वाटत होती. आणि इथे घालते मी चिंच. चिंच घातल्यामुळे भाजीला थोडंसं आंबट चव छान येते. आणि आता हे सगळं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून मी 3-4 मिनिटं ही भाजी शिजवून घेणार आहे. आता मी झाकण उघडलं आहे. भाजी बऱ्यापैकी सुकी झाली आहे. ही आपली प्रॉन्स घालून नवलकुलची भाजी तयार आहे. ही भाजी कशी करायची हे माहीत नसल्यामुळे बरेच जण करत नाहीत. पण खरंच ही भाजी या प्रकारे करून पहा, तुम्ही नेहमी कराल. ही भाजी करून पहा आणि तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका.